शेतकऱ्यांचा आज जन आक्रोश मोर्चा होता। या ठिकाणी जिल्हाधिकारी जे आहे आंदोलनस्थळी निवेदन घ्यायला आले नाही। त्यानंतर बच्चू कडू असतील किंवा पदाधिकारी व सर्व शेतकरी संतप्त झाले व ते जिल्हाधिकारी कार्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार तोडून आतमध्ये शिरले आहेत। आता सर्व शेतकऱ्यांनी बच्चू कडू जे आहेत या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनामध्ये या ठिकाणी त्यांची बैठक सुरू आहे। आतमध्ये शेतकरी नेते असतील, बच्चू कडू असतील, या ठिकाणी पदाधिकारी देखील बसलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी आता आतमध्ये मीटिंग चालू आहे। सर्व शेतकरी जे आहेत या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची जी आहेत जिल्हाधिकारी यांच्यासोबत सध्या मीटिंग सुरू आहे। या ठिकाणी जे आहेत पत्रकार जे आहेत यांना सुद्धा या बैठकीपासून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे। बच्चू कडू या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाऊ देत नव्हता। त्यानंतर बच्चू कडू हे आक्रमक झाले होते आणि त्यानंतर त्यांनी विनंतीसुद्धा केली, मात्र त्यानंतरही पोलीस जुमानले नाही। त्यानंतर शेतकरी आणि बच्चू कडू पदाधिकारी सर्व गेटमधून आतमध्ये शिरले आणि सर्व संतप्त शेतकरी जे आहेत ते आता या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये त्यांची मीटिंग सुरू आहे। तर दुसरीकडे आपण जर खाली बघितलं तर उर्वरित जे शेतकरी आहे त्यांना बच्चू कडू यांनी आवाहन केल्यानंतर ते खाली थांबलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्याकडूनही जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। या ठिकाणी मोठ्या पद्धतीने आज जळगाव जिल्ह्यामधले शेतकरी दाखल झाले होते। पक्षविरहित हा मोर्चा होता या ठिकाणी आणि त्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आणि शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर सभा आटोपली। त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी विनंती केली की जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी यावं, मात्र जिल्हाधिकारी असतील किंवा कुठलाही पदाधिकारी आला न बच्चू कडू आणि शेतकरी संतप्त झाले आणि थेट गेट तोडून त्या आतमध्ये शिरले। आता या ठिकाणी बच्चू कडूने त्यांची जिल्हाधिकारी प्रशासनासोबत या ठिकाणी बैठक सुरू असून शेतकरी खाली जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।